श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, काळाच्या प्रवाहात सगळं काही बदलतं असं म्हणतात, पण सर्वात जास्त बदलतं ते माणसांचं वागणं. एकेकाळी ज्या नात्यामध्ये जिव्हाळ्याचा श्वास होता, तिथं आज औपचारिकतेचा पडदा दिसायला लागलाय. चेहऱ्यावर हसू कायम आहे, पण मनातली ऊब कमी झाले. बोलणं सुरू आहे, पण मनापासून ऐकून घेण्याचे शक्य हरवत चालले. गर्दी वाढली, मात्र आधार देणारे खांदे हे मात्र कमी झालेत. श्रोतेहो, आयुष्य प्रत्येकाला अनेक वळणावर घेऊन जातं. काही ठिकाणी आपल्याला भरभरून प्रेम मिळतं, तर काही ठिकाणी अपेक्षाभंगाचा सामना करावा लागतो. अनेकदा आपण ज्या व्यक्तींना मनापासून जपतो त्यांच्याकडूनच नकळत सर्वात खोल जखमा मिळतात. त्या जखमा दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून बदलून टाकतात. त्याला अधिक सावध करतात, अधिक शांत करतात आणि प्रत्येकावर सहज विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करायला शिकवतात. श्रोतेहो, जगण्यात काही गोष्टी हरवल्या म्हणून सगळं काही संपत नसतंय. उलट काही गोष्टी निसटून गेल्यावरच आपल्या हातात काय खरंच मौल्यवान आहे याची जाणीव होते. प्रत्येक निरोप, प्रत्येक तुटलेला धागा आणि प्रत्येक कटू अनुभव हा पुढच्या प्रवासासाठी एक नवी समज देऊन जातो. म्हणून श्रोतेहो, प्रत्येक वेदना शाप नसते. अनेक वेदना माणसाला परिपक्व बनवणारी ईश्वराची शांत शिकवण असते. श्रोतेहो, आजच्या काळात बाह्य यशापेक्षा अंतःकरणाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा हसू टिकवणारा, कोणाचं दुःख हलकं करणारा, कोणाची अनुपस्थिती जाणणारा आणि कोणाचं मौन समजून घेणारा माणूसच खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो. उरलेले सगळं वैभव हे क्षणिक असतंय. श्रोतेहो, मी जे विचार सांगत असतोय हे विचार कोणावर टीका करण्यासाठी नसतात, तर आपल्या मनाला आरसा दाखवण्यासाठी असतात. काही ओळी कदाचित तुमच्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाची आठवण करून देतील, काही एखाद्या व्यक्तीची जाणीव करून देतील, तर काही स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडतील. श्रोतेहो, जर का या शब्दांमधून एखाद्या मनाला स्वतःचं मूल्य पुन्हा जाणवलं, एखाद्या व्यक्तीनं स्वतःचा सन्मान जपण्याचा निर्धार केला किंवा एखाद्यानं खऱ्या माणुसकीची वाट निवडली, तर श्रोतेहो, या सांगण्याचं सार्थक झालं असं मी समजेल. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्याच्या शेवटी माणूस पैशांची, प्रसिद्धीची किंवा गर्दीची आठवण काढत नाही. त्याला आठवतात ती काही मोजकी मनं, ज्याने त्याच्या शांततेतही त्याला समजून घेतलं, त्याच्या अपयशात त्याचा हात सोडला नाही आणि कोणत्याही अटींशिवाय त्याला आपलं मानलं. अशाच माणसांसाठी जगा. बाकी सगळं वेळेसोबत बदलून जातं. वेळ प्रत्येकाला आरसा दाखवते. आज जो दुसऱ्याला कमी लेखतो, उद्या त्यालाच स्वतःची किंमत शोधावी लागते. म्हणून कधीही कोणाच्या परिस्थितीवर हसू नका. तुमच्या साधेपणावर हसणाऱ्या लोकांची काळजी करू नका, कारण दिखाव्याचं आयुष्य मोठं दिसतं, पण साधेपणाचं आयुष्य मनाला शांत झोप देतं. ज्यांनी तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहूनही विचारपूस केली नाही, त्यांच्यासाठी पुन्हा अश्रू वाया घालवू नका. काही दारं एकदाच बंद केली तर मनाला आयुष्यभराची शांती मिळते. तुमच्या मनातली माणुसकी जपा, पण तिच्यावर पहारा ठेवायला विसरू नका, कारण आजकाल भावना जपणारे कमी आणि त्यांचा उपयोग करणारे जास्त झालेत. कोणीतरी तुमच्यासोबत चालत नाही म्हणून तुमचा प्रवास थांबवू नका. अनेक मोठे प्रवास माणूस एकटाच पूर्ण करतो आणि शेवटी त्याच प्रवासामुळं त्याची खरी ओळख निर्माण होते. तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी प्रत्येक व्यक्ती वाईट असेलच असं नाही, पण त्या अश्रूमधून मिळालेला अनुभव आयुष्यभरासाठी चांगला शिक्षक ठरतो.
स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिका, कारण जगाचा गोंधळ अनेकदा चुकीचा सल्ला देतो, पण शांत अंतःकरण योग्य दिशा दाखवतं. ज्यांच्या शब्दाने तुमचं मन अनेकदा जखमी झाले, त्यांच्याकडून पुन्हा मायेची अपेक्षा ठेवू नका. काट्यापासून पुन्हा पुन्हा फुलांचा सुगंध मिळत नाही. काही वेळा मागे वळून पाहू नका, कारण काही रस्ते पुन्हा चालण्यासाठी नसतात. ते फक्त इतकं शिकवण्यासाठी असतात की पुढं कोणत्या दिशेनं जायचं. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे सहज मिळतं त्याची किंमत लोकांना उशिरा कळते. म्हणून स्वतःला इतकं सहज उपलब्ध करून देऊ नका की तुमची अनुपस्थितीही कोणाला जाणवू नये. तुमचं मौन जर कोणाला समजत नसेल तर तुमचं स्पष्टीकरणही त्यांना समजणार नाही. प्रत्येक नात्यात शब्दांपेक्षा संवेदनशीलता जास्त महत्वाची असते. स्वतःला वारंवार बदलूनही जर कोणाला तुम्ही आवडत नसाल तर स्वतःला दोष देऊ नका, कारण काही लोकांना माणसं नाही तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागणारे चेहरे हवे असतात. काही माणसं तुमच्या यशात सहभागी होतात पण संघर्षात दिसत नाहीत. अशा लोकांच्या टाळ्यांपेक्षा संकटात दिलेला एक आधार लाख मोलाचा असतो. तुमचं मन सतत दुखावलं जात असेल तर तिथं प्रेम शोधण्याचा हट्ट सोडा. जिथं मनाला शांती मिळत नाही तिथं किती आठवणी असल्या तरी सुख कधीच मिळत नाही. कधी कधी आयुष्य आपल्याकडून काही माणसं दूर नेतं, कारण पुढचा प्रवास त्यांच्या सोबत नाही तर स्वतःच्या बळावर करायचा असतो. प्रत्येक विरह हा शिक्षण असतो. काही विरह नव्या सुरुवातीची तयारी असतात. मनापासून केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची परतफेड होईलच अशी अपेक्षा ठेवू नका. काही उपकार विसरले जातात, पण तुमचं चांगुलपण तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख बनवून राहतं. ज्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक शब्दाचा गैरअर्थ काढला जातो तिथं गप्प राहणंच उत्तम, कारण काही मनं ऐकण्यासाठी नसतात, ती फक्त दोष शोधण्यासाठी तयार असतात. स्वतःची किंमत नेहमी दुसऱ्यांच्या वागण्यावर ठरवू नका. एखाद्यानं दुर्लक्ष केलं म्हणून तुमचं मोल कमी होत नाही. सूर्याला ढगाने झाकलं तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात ते तुम्हाला आनंद देण्यासाठी नाही तर माणसांची ओळख करून देण्यासाठी. त्यांच्यामुळे झालेल्या वेदना विसरू नका, कारण त्याच वेदना पुन्हा फसवणूक होऊ देत नाही. तुमच्या डोळ्यातील थकवा ओळखणारी माणसं जपा, कारण जगाला तुमचं हसणं दिसतं पण आतून किती तुटला आहात हे ओळखणारी लोक फार कमी असतात. काही नाती तुटत नाहीत, ती हळूहळू सुकत जातात. संवाद कमी होतो, आपुलकी कमी होते, आठवणींचं वजन वाढतं आणि शेवटी फक्त नावापुरतं नातं उरतं. अशा वेळी जबरदस्तीनं ते जिवंत ठेवण्यापेक्षा त्याचा स्वीकार करणं अधिक योग्य असतं. तुमच्या शांत स्वभावाचा अर्थ लोकांनी भीती समजू नये. शांत राहणारी माणसं वाद टाळतात पण अपमान विसरत नाहीत. ती आवाज करत नाहीत, मात्र योग्य वेळी शांतपणे स्वतःचा मार्ग बदलतात. सतत दुसऱ्यांसाठी उपलब्ध राहणारा माणूस एक दिवस स्वतःसाठीच अनोळखी होऊन जातो. म्हणून प्रत्येकाला वेळ द्या, पण स्वतःच्या मनालाही थोडा वेळ द्या, कारण रिकामं झालेलं मन कोणालाही आधार देऊ शकत नाही.
एखाद्या दिवशी अचानक तुमची चौकशी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीच असते असं समजू नका. काही जण तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी येतात, पण तुम्ही कसे आहात हे जाणून घेण्यासाठी फारच थोडे लोक येतात. म्हणून प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं विश्वास ठेवण्याआधी त्याच्या कृतीची वाट पहा.